नमस्कार, मी साटम. भगवंतगडावर इतके सारे व्हिडिओज बनवले, पण भगवंतगडाबद्दलच तुम्हाला काहीच गोष्टी सांगितल्या नाही. तर हा व्हिडिओ त्याबद्दलच आहे. तर बघा, हा भगवंतगड आणि समोरचा भरतगड हे दोन्ही गड आहेत ना, चेक पॉइंट आहेत. जर तुम्हाला गड नदीमधनं प्रवेश करायचा असेल मालवणातल्या आतल्या भागामध्ये, तर कारण हे दोन्ही गड अशा स्ट्रॅटेजिक लोकेशनवर आहेत की तिथून पुढे कालावलची खाडी आहे आणि तिथून बाहेर पडलं की थेट आपण समुद्राला जाऊन मिळू शकतो, असा सुखकर असा मार्ग आहे. भगवंतगडाची ही उत्तर किनाऱ्यावर निर्मिती झालेली आहे गड नदीच्या. त्याच वेळेला दक्षिण किनाऱ्यावर आहे तो म्हणजे भरतगड. भरतगड हा त्यावेळेला सावंतवाडीकर सावतांच्या ताब्यात होता. त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी पंतप्रतिनिधींनी उत्तरेच्या दिशेला भगवंतगडाची निर्मिती केली. कालांतराने हा भगवंतगड सुद्धा सावंतवाडीकर सावतांच्या ताब्यात गेला. तुम्हाला सरखेल कान्होजी आंग्रे माहिती असतील, त्यांचे सुपुत्र म्हणजेच तुळाजी आंग्रे यांनी एकदा प्रयत्न केला होता हा गड मिळवण्याचा, पण 18 महिने किल्लेदारांनी तो गड लढवत ठेवला होता आणि त्यांना काही यश आलं नाही. पुढे 4th रायफल ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यांचे कॅप्टन ग्रे आणि पियर्सन यांनी 29 मार्च 1818 रोजी हा गड ताब्यात घेतला आणि त्यानंतर हा गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. बघा, अजून इंटरेस्टिंग गोष्टी आहेत याबद्दल, त्या मी येणाऱ्या व्हिडिओज मध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. पण मला माहिती आहे तुम्हाला प्रताप ट्रेक आवडलाय, त्याच सारखा भरतगडचा पण ट्रेक आहे, त्याला मी नाव दिलंय कान्होजी ट्रेक. असे इंटरेस्टिंग ट्रॅक्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि तुम्हाला जर ते करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला मला डीएम करावा लागेल किंवा ईमेल मध्ये कळवावं लागेल, जेणेकरून मी तुमच्यासाठी हे सर्व ट्रेक डिझाईन करू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भगवंतगडाबद्दलची एक रहस्यमय गोष्ट सांगेन आणि त्यानंतर आपण गड उतरू. तोपर्यंत हर हर महादेव.